रोजच्या धकाधकीतून जरा उसंत म्हणून आम्ही आलोय कोकणात दिव्यागरला. एक सुंदर समुद्रकिनारा लाभलेलं छानसं कोकणातलं ठिकाण. किनाऱ्यालगत भ्रमंती, तेथील बनाना राईड, चक्र अशा गोष्टींचा आनंद लुटून मनसोक्त खेळलो. मग काय पोटात कावळे ओरडू लागले. म्हटलं चला जेवायला. अशातच श्री केळकरांच्या भोजनालयाची माहिती मिळाली. हे काकांच्या भोजनालयाचे स्वयंपाकघर. हे मोदकांचे सारण. यात हापूस आंबारस मिक्स असतो, त्यामुळे मोदकाला स्वाद आणि रंग मिळतो. हे केळीच्या पानावरील मोदक पाहून आपल्याही तोंडाला पाणी सुटलं ना. खरंच अप्रतिम. नमस्कार. नमस्कार काका. हे केळकर काका इथे अत्यंत सुंदर सुग्रास सात्विक भोजनाचं एक भोजनालय चालवतात. मी खानावळ पण म्हणणार नाही, भोजनालयच म्हणेल. कारण सुग्रास आणि सात्विकता जसा आचार विचार तसा आहार पण असला तर आपल्याला ते उतरवता येतं, शब्दामध्ये व्यक्त होता येतं. आणि म्हणून काकांच्या जेवणामधून आम्ही एक पर्यटक म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत दिव्यागरला. त्या ठिकाणी केळकरांच्या ह्या भोजनालयाची आम्हाला थोडीफार माहिती मिळाली उज्ज्वल देशपांडे दादांकडून, आणि त्यांनीच आम्हाला इथे रेफर केलं. आणि आज जेवल्यानंतर आमच्या मनाची जी तृप्ती झाली ती आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. आपल्यापर्यंत ते पोचावं, आपल्यालाही माहिती व्हावी. आणि आज काकांचं वय आहे 86 वर्ष. तर काका तुम्ही ह्या व्यवसायात कधीपासून? 25 वर्ष. 25 वर्ष झाले या व्यवसायात आहेत. आणि विशेष म्हणजे मोबाईलचा वापर जेवताना करू दिला जात नाही. ही एक आणखी मनाला भावणारी गोष्ट आहे. कारण आपण सगळे आजकाल सोशल मीडियानी ग्रस्त आहोत. सात्विक भोजनाचा आनंद अंतर्मनापर्यंत मुरण्यासाठी हे आवश्यक आहे आणि काकांनी ते रुजवलं आहे. आणि आमच्यासाठी माझ्याहीपेक्षा लहान असणारी नवीन पिढी त्याचं पालन करून इथे जेवतात, हे मला फार विशिष्ट वाटतं. आणखी तुमच्या जेवणात कुठले वेगवेगळे पदार्थ असतात? पुरणपोळी असतं. आणि मुख्य तिच्या हाताखाली या बायका होत्या. बरं, आलं लक्षात. काकांची सहचारिणी आता नाही आहे, त्यामुळे ते भावूक झालेले आहेत. त्या काकूंनी हे सगळं या त्यांच्या मदतनीसांना शिकवलेलं आहे. आणि तीच चव राहावी याचा आटोकाट प्रयत्न काका करतात. काकांना शब्दात व्यक्त होता येत नाही, कारण हा त्या सुगरणीचा खोपा तिने वेढलेला आहे. आणि तो खोपा जागृत ठेवायचं काम काका असतात. ह्या त्यांच्या सगळ्या सहचारिणी आहेत. काका, आम्हाला खूप खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. आणि ह्या भोजनालयाचा आस्वाद आम्ही तर घेऊच सगळ्यांपर्यंत, पण ह्या माध्यमातून पण आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद काका, खूप खूप धन्यवाद. अतिशय छान अशा जेवणाचा आनंद घेऊन आम्ही काकांचा निरोप घेतला. नकळत ओठावर आलं, उदरभरण नोहे जाणजे यज्ञ कर्म.